नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अजित पवार गटाला मोठा धक्का। या ठिकाणच्या 125 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, देशासह राज्यासह लोकसभा निवडणूक आता उंबरठ्यावर येऊन ठेवल्या आहेत। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांना मोठा धक्का बसलाय। कारण अजित पवार गटाच्या एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 125 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय। पदाधिकाऱ्याच्या या कृतीने अजित पवार गटाला मोठे खिंडार पडल्याचे दिसून येत आहे। प्राप्त माहितीनुसार पक्षाकडून सतत अवहेलना, पक्षात मान सन्मान मिळत नाही, तसेच कुणी विचारपूस करत नाही, असे एक ना अनेक आरोप राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केलेत। त्यांच्या या कृतीच्या पक्षाला मोठे खिंडार पडतंय। लोणावळ्यात पत्रकार परिषदेत या पदाधिकाऱ्यांनी खदखद व्यक्त केली। शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विनोद मेहेंगले हे संघटना वाढीसाठी चांगले काम करत होते, परंतु अचानक तडकाफडकी त्यांच्या जागेवर नवीन अध्यक्ष नेमण्यात आला। तसेच होगले यांना कुठली पूर्वकल्पना दिली नाही, त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली। वारंवार पक्षातील वाद वरिष्ठांच्या कानावर टाकूनही त्यांनी त्यांची दखल घेतली नाही, त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला हे पाऊल उचलावं लागतंय, असं पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते बाळासाहेब पायगुडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस लोणावळा शहराचे माजी अध्यक्ष विनोद होगले, मावळ तालुका चित्रपट आणि सांस्कृतिक सेलचे संतोष कचरे, त्याचबरोबर दत्तात्रय गोसावी, अमोल गायकवाड, रमेश दळवी, सलीम मान्यार, अजिंक्य कुटे, सुधीर कदम, कृष्णा साबळे, तुषार पाडोळे, रवी भोईने आणि गायत्री रिले यांच्यासह बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान हे पाऊल उचलत असताना आम्ही लोणावळा शहरातील इतरही जुन्या जनता नेत्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे। तसेच ते देखील आमच्या सोबत पुढील काळामध्ये अनेक गोष्टीचा उलगडा होणार आहे। लवकरच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घोषित करू, असा सूचना वजा इशारा पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाला दिलाय। मित्रांनो, ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस हे जे पदाधिकारी आहेत 125 जण यांनी राजीनामा देण्याचा हा जो निर्णय घेतला, याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका। भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।